उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमिलाताई केणी आणि मंदार केणी यांच्या संकल्पनेतनं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा नाका येथील पडीक जागेमध्ये सुंदर असं संगीत उद्यान उभारण्यात आलेलं आहे। तर संगीत उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। माजी विरोधी पक्षनेत्या तसेच नगरसेविका प्रमिलाताई केणी तसेच समाजसेवक मंदार केणी यांच्या उपस्थितीमध्ये असे लोकार्पण करण्यात आलेलं आहे। या संगीत उद्यानामुळे ठाणे कळवा येथील संगीतप्रेमींना एक आगळं-वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। यामध्ये संगीतप्रेमींसाठी कराओके हा संगीत प्रकार येथे सुरू करण्यात आलेला आहे। हे उद्यान सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे। या उद्यानाच्या देखभालासाठी त्याचबरोबर सुरक्षेसाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे सुरक्षा रक्षक ठेवण्यात येणार आहे। तसेच ओपन जिमचीही व्यवस्था करण्यात येणार आहे। तर संगीत उद्यानाचा लाभ सर्व ठाणेकर नागरिकांनी कळवेकरांनी घ्यावा असं आवाहन मंदार केणी यांच्या वतीने करण्यात आलं आहे। कळवेकरांसाठी या ठिकाणी संगीत उद्यान निर्माण करण्यात आलेलं आहे। हे मला वाटतं ठाण्यातील पहिलं संगीत उद्यान असेल ज्या ठिकाणी खास जे संगीतप्रेमी आहेत किंवा आर्टिस्ट असतील ह्या कलाकारांसाठी एक हक्काची जागा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। हे फक्त उद्यान नसून या ठिकाणी प्रत्येकजण जो आज घरी ज्याला कोणाला गायक आहे किंवा कोण तबला वाजवत आहे तर कोण हार्मोनी शिकत आहे किंवा कोण गिटारिस्ट आहे या सगळ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी एक हक्काचं स्थान या ठिकाणी निर्माण करून दिलं आहे। कळवा नाक्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या शेजारीच ह्या उद्यानाचं या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं ह्याचा सगळ्याच कळवेकर ठाणेकरातली सगळ्याच कलाकारांना ह्याचा फायदा होईल। या ठिकाणी सगळेच कलाकार येऊ शकतात आणि एक नवीन एक धून बनू शकते, एक गाणं बनू शकतं मला वाटतं आणि त्यासाठी ही एक नवीन संकल्पना होती आणि बरेच कलाकारांची आता करोकेचा सध्या आपण पाहू शकतो तर खूप क्रेज आहे। तर करोके पण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो आपण तर बाजूवाल्यांना किंवा रेसिडेंट्स ज्या ठिकाणी आहे तिथे त्रास होत असतो म्हणून ही पडीक जागा होती आणि ह्याला आम्ही टाकापासून टिकाव कसं करता येईल त्याचा एक प्रयत्न करून सगळ्या करोके प्रेमींसाठी खास करून इथे प्रॅक्टिस करू शकतील कारण बाजूला कुठेही रेसिडेन्स नाही। सो सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत इथे कोणी येऊन प्रॅक्टिस करू शकतं। हे पूर्णपणे महापालिकेच्या मार्फत फ्री असेल आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक नगरसेविका प्रमिलाताई केणी यांच्याच प्रयत्नाने हे गार्डन सुरू करण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जे करोके सिस्टमसाठी मला वाटतं येतात त्यांची थोडीशी मागणी होती की मग आमचं जिम पण आम्ही इथे करू शकू तर आमच्याकडे काही छोटीशी एक्स्ट्रा स्पेस होती त्या ठिकाणी त्याचाही आम्ही ओपन जिम फिजिकली हेल्थी राहावं लोकांनी ह्याचा एक संकल्पना ते पण आपण इक्विपमेंट्स या ठिकाणी टाकलेले आहेत। ठिकाणी मला वाटतं 2 प्लॅटफॉर्म्स बनवलेले छानसे आणि मॅट टाकली तर या ठिकाणी बरीच जागा आहे। आपण एक नवीन नक्षत्रवन गार्डनसुद्धा खाडी किनारी गणेश विसर्जन खाडी ते करतो त्या ठिकाणी योगा आणि खास वुमेन झोन पण आपण त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं वाटतं। महापालिकेच्या वतीने या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षक दिलेले आहेत। दिवसभर 24 तास 2 सुरक्षा रक्षक आहेत त्यामुळे मला वाटतं कोणतीही सुरक्षतेचा कसा काही प्रश्न उद्भवणार नाही आणि आपण पाहिलं असेल तर सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत जे ऑनलाईन त्याच्यावर पोलिसांना डायरेक्ट ॲक्सेस दिलेला आहे त्यामुळे तसा कोणताही घटना घडणार नाही ह्याची काही मला त्याची सगळी काळजी घेतलेली आहे।